सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शीतयुद्ध पाहायला मिळालं। शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सुनील तटकरेंकडे अनेक तक्रारी केल्यात। अलीकडे लोक थेट मुंबईला जाऊन पद मागतायत। ज्यांना ग्रामीणचं जिल्हाध्यक्ष पद दिलं ते शहरात येऊन लोकांना आश्वासन देतात। नाव न घेता पवारांनी उमेश पाटलांवर केली टीका, तर उमेश पाटील यांनीही संतोष पवारांचं नाव न घेता त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। यावर सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेत अजित पवारांशी चर्चा करण्याचं दिलं आश्वासन। जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो, कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो, इथं येऊन कार्यकर्त्याला डिस्टर्ब करणे, डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो, तुम्हाला पद द्यायला लावतो, तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली चाललेली आहे। ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं, हकालपट्टी केली, अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन प्रदेशवरचे त्यांना ते पद देतात। आम्ही हकालपट्टी केलेला असतो। आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही। साहेब, आमच्या भावना तुम्ही समजून घ्या। काम करणारी माणसं अध्यक्ष महोदय, त्यांना त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हात ठेवा। प्रत्येक समाज रिझल्ट बघा, रिझल्ट बघितल्यानंतरच त्याला मार्क द्या। त्याचा काय मूल्यमापन आहे ते रिझल्ट मधून करा। पुन्हा कोणाकडे जबाबदाऱ्या होत्या, जबाबदाऱ्या जर नीट नाही पाडल्या तर त्याचं त्या ठिकाणी काउंटर सुद्धा झालं पाहिजे। उमेश पाटील जर काम करण्यामध्ये नालायक ठरला, 1 वर्षाच्या आत त्याला हाकलून दिलं पाहिजे आणि घरी बस म्हटलं पाहिजे। त्याच्यासाठी अध्यक्षपदाने असले अडवून ठेवायची मी त्या कॅटेगरीतला नाही आहे। रिझल्टच देणार आणि रिझल्ट देऊनच दाखवणार। द्यायला आलो नाही, मी मनोगत समजून घ्यायला आलेलो आहे। त्यामुळे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, इथल्या प्रमुख सहकाऱ्यांच्या भावना मांडल्या, त्याची गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळ सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या समेत चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची त्याचा निर्णय संघटनेच्या राज्य पातळीवरती केला जाईल।